मग वाढदिवस साजरा कसा करावा? कसा करावा? हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे करावा. हां, सर्वात प्रथम संदीप पाटील यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की त्यांनी वाढदिवसानिमित्त, आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. हो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे. वाढदिवस आणि त्यातल्या त्यात कीर्तन, हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. मग आता वाढदिवस कसा साजरा करावा? ज्याचा वाढदिवस आहे त्याचं औक्षण करावं. काय करावं? काय करावं? बोला बरं, काय करावं? ऑक्शन नाही, औक्षण. काय करावं? औक्षण. आमच्या इथं भर पाडव्यात पाडवा होता. गल्लीत पोरग धावत चाललं होतं, बोलत आईला म्हणत होता, आई बाबांचं ऑक्शन कधी करायचं? बाबांचं ऑक्शन. मी त्याला म्हटलं, बाळा ऑक्शन नाही, औक्षण. काय म्हणतात त्याला? औक्षण. ऑक्शन म्हणजे लिलाव. लिलाव. ऑक्शन म्हणजे IPLचं ऑक्शन असतं बघा. ऑक्शन म्हणजे लिलाव. म्हणजे भर पाडव्यात दिवसा बापाचा तू लिलाव करतो का? नाही, औक्षण करावं, ऑक्शन नाही. मग औक्षण केलं पाहिजे. हो, निरांजनानी औक्षण केलं पाहिजे. हा पहिली पद्धत वाढदिवस साजरा करण्याची. हो, हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे बरं का. हो, त्याच्यानंतर तुम्ही केक कापला का महाराज? कापला का? मेणबत्ती लावली होती का? नाही लावली ना? अरे वा वा वा, छान छान. मेणबत्ती लावूच नाही, आणि लावली तर ती विझवू नये. आपला सण साजरा करायचा आहे, आपला कुठला सोहळा जर साजरा करायचा असेल तर हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे करावं. अंधार करून काय साजरा करायचा? दिवा लावून आपल्या इथं साजरा करतात, अंधार लावून नाही, अंधार होऊन नाही. अंधार नाही करावं, हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे. बघा, तुम्हाला मी सांगतो, इंग्रज भारतात आले, इंग्रज भारतात आले, भारतात राहिले, पण त्यांनी आपली एकही गोष्ट घेतली नाही, उलट त्यांची गोष्ट आपल्याला देऊन गेले. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, इंग्रज भारतात आले, त्यांनी आपलं धोतर नाही नेलं, ते आपल्याला जीन्स पॅन्ट टी शर्ट देऊन गेले. इंग्रज भारतात आले, त्यांनी आपलं गुळपाणी नाही घेऊन गेले, उलट ते आपल्याला चहा देऊन गेले. ते कोरा चहा पिले, आपण दूध टाकू टाकू चहा पिलो, स्लो पॉइझनिंग. इंग्रज भारतात आले, त्यांनी आपलं औक्षण नाही घेतलं महाराज, ते उलट आपल्याला केक आणि मेणबत्त्या देऊन गेले. इंग्रज भारतात आले, आपली मराठी भाषा त्यांनी नाही घेतली, उलट आपल्याला ते इंग्रजी देऊन गेले. म्हणजे त्यांनी आपली संस्कृती जतन नाही केली, उलट ते आपल्याला देऊन गेले महाराज. मग आपण आपले सण, आपले सोहळे हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे साजरे केली पाहिजे महाराज. हो, दिवा लावून साजरा करावा, दिवा विझून नाही महाराज. अंधार करून काय फायदा नाही. अंधाराकडून प्रकाशाकडे गेलो पाहिजे, प्रकाशाकडून अंधाराकडे नाही. विठाला विठाला हो. मग वाढदिवस साजरा करायचा पण कसा? हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे साजरा करावा. जसा आजचा कार्यक्रम होत आहे, हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे वाढदिवसानिमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मग तुम्ही म्हणाल वाढदिवस आणि कीर्तन याचा काय संबंध आहे? वाढदिवस आणि कीर्तन याचा काय संबंध आहे? कीर्तन कशाही निमित्ताने होऊ शकतं, कीर्तनाला काय निमित्त लागत नाही. मला लॉकडाऊन जेव्हा झालं, कोरोना लॉकडाऊन, त्याच्या आधी मला एक फोन आला होता की महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हटलं बोला, कशा निमित्ताने? ते म्हणले आमच्या घरी बाळ जन्माला येणार आहे, 7वा महिना आहे, डोहाळ जेवण निमित्ताने आम्हाला कीर्तन पाहिजे. डोहाळ जेवण निमित्ताने कीर्तन पाहिजे. आता आपण जिथं उभं आहे, मी जिथं उभा आहे, त्याला कुठली गादी म्हणतात? नारदाची गादी. पहिलं डोहाळ जेवण निमित्ताने कीर्तन जर कोणी केलं असेल तर नारदांनी केलं. कोणी केलं? नारद महर्षींनी. हो, कयादूच्या पोटात जेव्हा गर्भ होता महाराज, हो, कयादूच्या पोटात प्रमाणे बघा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला थला कृष्णदादा, उद्धवाला थला कृष्णदादा, उद्धवाला थला कृष्णदादा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला थला कृष्णदादा, उद्धवाला थला कृष्णदादा.
उद्धवाला धडा मग डोहाळ जेवण निमित्ताने जर कीर्तन होऊ शकतं तर वाढदिवसानिमित्ताने होऊ शकतं ना महाराज. हो, मग आज हे वाढदिवसानिमित्ताने कीर्तन आहे. प्रसादचा वाढदिवस आहे. मग प्रसादचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने त्याला एकच सदिच्छा, त्याचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. त्याच्या हातून आई वडिलांची, साधू संतांची, देवाची, राष्ट्राची, देशाची सेवा घडो अशी त्याला शुभेच्छा. त्याला माझ्याकडून ट्रकभर शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललो कीर्तनच चाललं होतं ना. विठाला विठ्ठल 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 आता कीर्तनाला सुरुवात झाली. फ्रेश बसायचं महाराज. हो, मला सांगा, प्रसाद जेव्हा जन्माला आला, प्रसाद, तेव्हा त्याचं नाव होतं का? नाव नाही. प्रसाद जन्माला तेव्हा नाव होतं त्याला? नाही. त्याला बघा ओवी आहे, उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविल्या नावाशी उदे तुटी. म्हणजे प्रसाद जन्माला आला त्याला नाव नाही. आता बोलत जायचं बरं का. मग त्याच्या आई वडिलांना वाटलं त्याचं नाव काय ठेवावं? काय ठेवावं? प्रसाद, म्हणून नाव काय ठेवलं? प्रसाद. मग माझा साधा सरळ प्रश्न बघा बरं का आता. म्हणजे प्रसाद जन्माला आला, तो नाव घेऊन आला नाही. त्याचं नाव कोणी ठेवलं? आई वडिलांनी. मग तो नाव जर घेऊन आलाच नाही, तो सोबत नाव घेऊन आलाच नाही, मग ते नाव खरं का खोटं? ते तुम्ही दिलंय ना, त्याचं आहे का? मग ते नाव खरं का खोटं? खोटं. नाव कसं? बोला, नाव कसं? खोटं. बरं, प्रसाद नाव जर खोटं आहे, प्रसाद नाव जर खोटं आहे, तर त्याच्या नावावर असणारी पुढे इस्टेट खरी का खोटी? ओ गोंदगाव, झोपले का काय माग? नाव खोटं म्हटल्यावर इस्टेट पुढं खोटी, नाव खोटं, इस्टेट म्हणजे सगळं खोटच ना. मग आज लोक खऱ्याच्या मागे का खोट्याच्या मागे? हो, खोट्याच्या मागे आहे ना महाराज. म्हणजे सगळं महाराज म्हणजे सगळं खोटं आहे बरं का. सगळं खोटं आहे महाराज. मला सांगा, महिला मंडळ, मागं बसलेली महिला मंडळ, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? हो, सोनं सोनं. अहो, सोनं कसं आहे? वाईट आहे, द्या काढून. वाईट आहे तर कशाला ठेवता? अहो, सोनं चांगलं पण आहे आणि चांगल्या मार्गाने जर कमावलं तर कसं आहे? हो, चांगले. त्याचा चांगल्या मार्गाने वापर केला तर ते चांगले. वाईट मार्गाने वापर केला, वाईट मार्गाने कमवलं तर कसं आहे? वाईट आहे. फक्त नीतीच्या कपाटात ठेवा त्याला. सोनं कसं आहे? चांगले. चला, आता प्रश्न संपले नाही. आता थोड्या दिवसांनी प्रसाद मोठा होईल थोडा. आता वर्षाचा आहे का नाही? काही दिवसांनी तो 1 वर्षाचा आहे का नाही? हां, 1 वर्षाचा, बरोबर ना? हां, मला माहिती आहे ना, प्रथम वाढदिवस समारंभ आहे हा. मग 1 वर्षाचा आहे तो, काही वर्षांनी मोठा होणार आहे. मग मोठा झाल्यानंतर प्रसादची आई प्रसादला शब्द वापरेल तू. काय शब्द वापरेल? तू. बोला जायचं. प्रसाद काय काय शब्द वापरेल? तू. प्रसाद सावध होईल. प्रसाद म्हणेल मी. काय म्हणेल? मी. प्रसादची आई म्हणन प्रसादला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. प्रसाद काय म्हणन? बिस्किटचा पुडा माझा आहे. किती शब्द झाले रे? 4. किती? 4. तू, मी, तुझं, माझं. किती शब्द झाले? 4. मग हे जे 4 शब्द आहेत, बसलेले मंडळी, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? या 4 शब्दावरती, तू, मी, तुझं, माझं, या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्ट कचेऱ्यात केसेस चालू आहेत. तू, मी, तुझं, सगळे केसेस कशावर आहे? याच्यावर ना. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं. तू इथं येऊनच दाखव मग. तू आणि
म्हणजे 4 शब्द ज्ञान आहे का आज्ञेने? आज्ञेने. मग आपल्याकडे काय नाही? ज्ञानच नाही. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यात अहंकार आहे. आपल्याकडे काय ज्ञान आहे मला सांगा? 2 भावांची भांडणं चालू होती जमिनीवरून, केस चालू होती, भांडणं 15 वर्ष केस चालू आहे. 2 भाऊ मेले. 2 भाऊ वकिलांनी स्लॅब टाकला. काय ज्ञान आहे आपल्याकडं? मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले. किती किती? 50,000चे फटाके वाजवले. नवरदेव बायरा. मग आपल्याला ज्ञान आहे का? आहे का? तुम्ही का गारठले का? थंडी वाजते तुम्हाला? नाही आहे ना? मग ज्ञान पाहिजे महाराज. ज्ञान कुठलं पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथिया नावे संताया भजावे सर्वस्वी.